हॅलो एव्हरीवन, आर्ट विथ चित्रामध्ये तुमचं स्वागत आहे। आज होती सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी म्हटलं सकाळी सकाळी हेअर वॉश करूया। तर मी ऑलोवेरा होता माझ्या बाल्कनीमध्ये, तर त्याचं एक लीफ मी तोडून आणलं आणि डिसाईड केलं की मला हे हेअरला लावायचं आहे। तर ह्याचं जे आहे ऑलोवेराचं लीफमधलं जे आतलं जे पर्ल आहे ते मी काढून घेतलं एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये मी जेवढं निघालं तेवढं काढलं। आणि हे तर मी भरपूर वेळा ट्राय करते, जेव्हा मला हेअर वॉश करायचं असतं तेव्हा मी हे एक्सपेरिमेंट करत असते। ह्याने माझे हेअर्स खूप छान होतात आणि हे नॅचरल आहे। तर ह्यामध्ये कसं डायरेक्ट मी शॅम्पू यूज नाही करत, तर ऑलोवेरा जेलमध्ये मी शॅम्पू ॲड केलेला आहे 2 पॅकेट आणि छान मिक्स करून घेतलं आणि मी हेअर वॉश केलं। एकदम म्हणजे सॉफ्ट झालं, ऑलरेडी कर्ली हेअर असतात त्याच्यामुळे मी असं ट्राय करते, तर खूप सॉफ्ट होतात हेअर आणि छान वाटतात। आणि ते झाल्यानंतर मी ब्रेकफास्ट केला, ऑमलेट ब्रेड। आणि ते झाल्यानंतर माझे ड्रॉइंगचे स्टुडंट्स आले होते काही, तर त्यांना मी ड्रॉइंग करायला दिलेली। मोठ्या मुलांना मेमरी ड्रॉइंग्स दिले होते करायला आणि माझ्या लहान मुलांना मरमेडचं एक कार्टून आर्ट दिलं होतं करायला। तर त्या सर्वांनी खूप छान ड्रॉइंग्स कंप्लीट केलं होतं आज, खूप छान वाटलं। तर अशा प्रकारे त्यांचे ड्रॉइंग झाल्यानंतर माझे ऑनलाईनचे ड्रॉइंगचे स्टुडंट्स होते, त्यांनी देखील खूप आज छान केलं। त्यानंतर मी थोडं जेवून रेस्ट केलं आणि डिसाईड केलं की सेल्फ केअर करायचं। सुट्टी होती तर मला वेळ नाही भेटत काही करायला, तर स्वतःचंच थ्रेडिंग मी करायला घेतलं इथे। तर माझे आयब्रोज खूप वाढले होते, तर मी कधी बाहेर जात नाही करायला, मी स्वतःच आयब्रोज करते। बाहेर माझे खूप वाट लागलेली, एकदा दोनदाच केले होते, तेव्हापासून मी स्वतःचेच करते आयब्रोज। मला नेहमीची प्रॅक्टिस आहे, सो मी माझे फटाफट माझे दोन्ही आयब्रोज तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेले आहेत करून। आणि त्यानंतर मी फेस क्लीन करायला घेतला। इथे मी टर्मरिक अँड सॅफ्रॉनचं क्लिन्झर वापरलेलं आहे, विटॅमिन सी विथ हायड्रॉलिक ॲसिडचं। तर इथे मी क्लिन्झरने माझा फेस पूर्ण मसाज करून क्लीन करून घेतलेला आहे। खूप छान आहे ह्याचा इफेक्ट, हे मी फर्स्ट टाईम यूज करते, पण खूप छान वाटतं, सॉफ्ट होते स्किन आणि जे काही फेसवरती डस्ट आहे ते सुद्धा क्लीन होऊन जाते। त्यानंतर मी कॉटनने ते रिमूव्ह केलेलं आहे जे काही आहे क्रीम, आणि त्यामध्ये पूर्ण डस्ट वगैरे सगळं क्लीन होऊन जातं। त्यानंतर मी नंदिनीचं टॅन इरेझर मास्क मी अप्लाय केलं आहे माझ्या फेसवरती, हे सुद्धा खूप छान रिझल्ट देतं मला आणि हे मी नेहमी यूज करते, कारण की आपण उन्हामध्ये वगैरे जातो तर आपली स्किन टॅन होते धूळ प्रदूषणमध्ये, आणि मी बाईकने ट्रॅव्हल करते, सो माझी फेस हे होते धुळीने वगैरे खराब होते। तर हे मी नेहमी अप्लाय करते नंदिनीचं टॅन इरेझर मास्क। त्यानंतर 10 मिनटं लेफ्ट केलं, 10 ते 15 मिनटं मी फेसवर ठेवल्यानंतर पाणी घेऊन ते मसाज केलं छान फेसला। जेवढे डेड स्किन्स असतात, ब्लॅक स्किन्स या ब्लॅक स्पॉट्स, ते रिमूव्ह व्हायला ह्या मास्कने मदत होते। तर हे मास्क 10 मिनटं मी मसाज केल्यानंतर फेस वॉश केला, तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि एकदम क्लीन वाटतं, फ्रेश वाटतं ते अप्लाय केल्यानंतर। त्यानंतर मी सिरम यूज केले, विटॅमिन सी नंदिनीचंच हायड्रॉनिक ॲसिड सिरम मी यूज केलेलं आहे। तर त्यानंतर मी मॉइश्चरायझर क्रीम लावून फेस हा डन केलेला आहे। माझं डेलीचं जे आहे नेहमीचं रेग्युलर रुटीन आहे, फेस रुटीन, ते मी कंप्लीट केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान आणि सॉफ्ट स्किन झालेली आहे। शिवांश काय बनवलं? श्री स्वामी समर्थ लिहिलंय, हे बघा। ड्रॉइंग बनवलं? हा, तू स्वतः बनवलं ना? हा, मस्त कोणी मला बनवलं। हेल्प पण नाही केली आणि मी श्री स्वामी समर्थांचं लिहिलंय, मी तुम्हाला वाचून दाखवतो। हा, वाच बरं। हे श्री स्वामी समर्थांचं घर आहे, जय जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ। हे पण खूप छान ड्रॉइंग काढलं आणि आता मला खूप छान वाटते, म्हणजे स्किनसुद्धा छान झाले क्लिनिंग केल्यानंतर। तर आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।